नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व आज इथं उपस्थित आहे, ज्यांनी 3 वेळा नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे. रश्मी विचारे असं त्यांचं नाव. नमस्कार. नमस्कार. मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा की तुम्ही पहिली परिक्रमा केली, दुसरी केली, त्याची प्रेरणा कशी मिळाली वगैरे, त्यावर आपण नंतर बोलू. तिसऱ्यांदा परिक्रमा करावी असं तुम्हाला का वाटलं? नर्मदा मैयाची परिक्रमा करावी हे स्वतःहून काहीच ठरवलेलं नसतं किंवा कोणीही ठरवत नाही. जे कोणी परिक्रमा पायी करत असतील ते हे सगळं पूर्वनियोजित असतं, तुमचं पूर्वसंचित असतं, तुमच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं असतं. आणि जेव्हा दुसरी परिक्रमा करत होते तेव्हाच दुसऱ्या परिक्रमेत मला तिसऱ्या परिक्रमेचे संकेत होते. आता म्हणजे खूप उलगडून मी नाही सांगू शकत, कारण काही अनुभूती मला राखून ठेवावे लागतील. त्यामुळे तिसरी परिक्रमा करायची हे तेव्हाच डोक्यात होतं, पण ती कधी होईल हे माहिती नव्हतं. आणि दुसऱ्या परिक्रमेनंतरच 6 महिन्याच्या आत म्हणजे एका वर्षातच 2 परिक्रमा झाल्या. म्हणजे ते नियोजन होतं. आणि ते कसं असतं की माईचं समन्स निघालं आपल्या नावाचं, माईने काढलं की ते आपल्याला तटावर पोचावंच लागतं, हजर एकदम. त्यामुळे ती तिसरी परिक्रमा घडली. ठरवून असं काहीच केलेलं नाहीये. हा निर्णय कधी झाला वगैरे असं काही नाही, आलं मनात आणि तो काळ. हा म्हणजे तिसरी परिक्रमा करायचं आहे जेव्हा दुसऱ्या परिक्रमेत संकेत आले तेव्हा असं डोक्यात होतं की आपल्याला तिसरी परिक्रमा करायची आहे. पण ते कधी केव्हा हे काहीच माहिती नव्हतं. माझा मुलगा आर्य तो कमर्शियल आर्टिस्ट म्हणून आता आहे, शिकतोय, त्याचं 3rd इयर आत्ता झालं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आई, नेक्स्ट इयर माझं 4th इयर आहे आणि मला खूप काम असणार आहे. तुला जर परिक्रमाला जायचं असेल तर आत्ताच जा. म्हणजे हा माझ्यासाठी दुसरा संकेत होता. बरोबर. आणि असं करून आणखीन एक तिसरा संकेत मिळाला. मग मनात असं ठरवलं की चला ह्याच वर्षी परिक्रमा उचलूया. म्हणून दुसरी परिक्रमा करून मी फेब्रुवारीत आले होते आणि लगेच ऑक्टोबरला तिसऱ्या परिक्रमेत निघाले. कारण परिक्रमा करणं म्हणजे हा काही तितका साधा सोपा विषय नाही आहे. 4-4, 5-5 महिने कुटुंबापासून लांब राहायचं. आणि हे 2 वेळा तुम्ही केलेलं होतं. आणि तुमचं कुटुंब तुम्ही नसताना 3-4-5 महिने, तर कुटुंबातल्या लोकांच्या म्हणजे तुमचे पती असतील, मुलगा असेल किंवा अन्य सदस्य, यांच्या काय भावना होत्या? एक तर परिक्रमा मी करते, कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जात नाहीये किंवा मौज मजेसाठी जात नाहीये, हेही त्यांना माहिती होतं. बरं, आध्यात्मिक ओढा माझा होतोय हे त्यांनाही, मिस्टरांनाही माहिती होतं की आत्ता हिला आपण कोणीच अडवू शकत नाही, ही त्यांनी मानसिकता करून ठेवली. मी गेल्यानंतर माझे गुरु म्हणजे स्वामी समर्थ, ज्यांना मी गुरु मानते, त्यांचं आणि माईचं म्हणजे नर्मदा मैयाचं मी परिक्रमेत असताना ह्यांच्याकडे जे कृपाछत्र होतं, या त्या दोघांच्या कृपाछत्राखाली ते लोक राहत होते आणि त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट त्या दोघांनाही मिळत होते. त्यामुळे काहीतरी चांगलं घडतंय किंवा ही जाते, त्याचे परिणाम आपल्यालाही चांगले मिळत आहेत, त्याचं फळ म्हणा, त्याचं चांगलं मिळतंय, ह्याच्यावर त्यांचा दोघांचाही खूप छान विश्वास बसला. आणि जेव्हा तुमच्या नशिबात असतं की परिक्रमा होणार आहे तेव्हा सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या घडत जातात, तशा त्या घडत गेल्या. त्यामुळे दोघांनी मला कुठेही कधीच विरोध केला नाही. कारण आत्ताच्या प्राप्त परिस्थितीत आपण बघतो की अशा गोष्टी घरातली करती स्त्री 4-4, 5-5 महिने जर का घराबाहेर राहत म्हणजे ह्याच कारणानं जात असेल तर घरात असंख्य अडचणी प्रापंचिक येऊ शकतात. या अर्थानं मला हा प्रश्न आपल्याला विचारायचा होता. आज योगायोगानं आद्य शंकराचार्य, थोडंसं अजून म्हणेन की 4.5-5 महिने जेव्हा एखादी स्त्री घराबाहेर राहते, म्हणजे जर अध्यात्मात आहे कोणतरी किंवा त्यानिमित्त नर्मदा परिक्रमा करते किंवा ह्या पद्धतीचं जेव्हा यात्रा करते, तर तेव्हा माझ्या काही कुटुंब सदस्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. अच्छा. की ह्याच जागी जर मी कुठेतरी जॉबला लागले असते परदेशात आणि मी बाहेर गेले असते तर ते खूप प्राऊड फील करून सांगितलं गेलं असतं की 4 महिने, 6 महिने किंवा वर्षभर. पण आपल्याकडे अजूनही तेवढी प्रगल्भता आली नाहीये की अध्यात्मासाठी कोणतरी यात्रा करतंय आणि त्यासाठी स्त्री बाहेर राहते, याच्याकडे पॉझिटिव्ह थोडंसं बघितलं जात नाहीये अजूनही. पण माझे मिस्टर आणि मुलगा ह्यांचा प्रचंड सपोर्ट असल्यामुळे आणि
मैयाप्रती असलेलं समर्पण, त्याच्यामुळे मी विरोध म्हणता नाही येणार प्रत्यक्ष, पण कुठल्याही विचारांना न जुगारतात मी बाहेर पडले त्याच्यातून. कुठल्याही विचारांना का विचारांना? जसा अर्थ लावायचा तसा. गमतीचा भाग होता. आद्यशंकराचार्य यांची आज जयंती आहे आणि मी चुकत नसेल तर नर्मदाष्टक त्यांनीच लिहिलेलं आहे. आज योगायोगानं आपण ह्याच मुहूर्तावरती किंवा या दिवशी आपण मुलाखत घेतोय, ही एक वेगळी गोष्ट आहे या मुलाखतीमागची. आपले अनुभव 4-4.5 महिन्यातले कसे होते? आता त्यात अनुभव म्हणजे खूप, आता शेकडो हजारो अनुभव असतील तुमचे, पण असे काही अनुभव तुम्हाला सांगता येतील का प्रेक्षकांना की खरोखरच हे वेगळं होतं, अद्भुत होतं? मुळात म्हणजे परिक्रमा ह्यावेळेस जी मी 3री परिक्रमा उचलली ही ओंकारेश्वरवरून नाही उचलली, उत्तर तटावरून हा उचलली. तो एक प्रश्न होता की तुम्ही महेश्वर तिकडून उचलली. हो, महेश्वरवरून. म्हणजे सगळेजण परिक्रमा ओंकारेश्वरवरून उचलतात. नर्मदा पुराणात असा कुठेही उल्लेख नाहीये की ओंकारेश्वरवरूनच उचलली गेली पाहिजे. आता हे नर्मदा परिक्रमा करणारे जे लोक आहेत त्यांना हे परिक्रमा उचलणे काय हे माहिती आहे, पण सर्वसामान्य लोकांना जे पहिल्यांदाच मुलाखत बघतायत किंवा हा नर्मदा परिक्रमा हा विषयच त्यांच्यासाठी नवीन आहे, तर हा त्याचं जरा थोडं सविस्तरपणानं सांगा की उचलणे म्हणजे काय आणि त्याचा शेवट काय. म्हणजे नर्मदा परिक्रमा करायचं जेव्हा आपण ठरवतो तेव्हा एक संकल्प घ्यावा लागतो. म्हणजे एका बॉटलमध्ये नर्मदा मैयाचं जल घेतलं जातं आणि एक संकल्प सोडला जातो की यथाशक्ती माझ्याकडनं परिक्रमा करून घे म्हणून. कारण तशा नद्या बऱ्याच आहेत पण नर्मदेचीच परिक्रमा होते, त्यामुळे नर्मदा परिक्रमेला फार महत्त्व आहे. तर तो जो संकल्प घेतात त्याला नर्मदा परिक्रमा उचलणं म्हणतात. म्हणजे MP मध्ये तुम्ही जाल तेव्हा ते विचारतात कहा से उठाई. म्हणजे आम्हालाही पहिल्यांदा कळायचं नाही कहा से उठाई म्हणजे काय. म्हणजे नर्मदा जल कुठून उचललं, म्हणजे कुठून संकल्प उचलला. संकल्प सोडला आणि तिथून सुरुवात. बरेच जण जे संन्यासी वगैरे आहेत ते कधी कधी संकल्प घेतही नाहीत, ते नर्मदा जल उचलून चालू करतात. म्हणजे असंही केलं तरी काय हरकत नाहीये, पण आपल्याला ते असतं ना की थोडंसं शास्त्रशुद्ध परिक्रमा उचलावी, थोड्याशा आपल्या भावना अटॅच असतात त्याच्याशी. त्यामुळे तो संकल्प आहे तो संकल्प उचलून नर्मदा जल स्वतःबरोबर ठेवून. कारण काही ठिकाणी असं झालंय की नर्मदा मैयावरती बरेच डॅम झालेले आहेत, त्याच्यामुळे पाण्याचा भराव खूप वाढलाय, डूब क्षेत्र वाढलेत. अशा वेळेस किनाऱ्याने चालता येत नाही. मग ते आपल्यासोबत जे नर्मदा जल असतं त्याचं दर्शन आपण घ्यायचं आणि ती मैया आपल्यासोबत ठेवून चालायचं असतं. तर ह्याला संकल्प उचलणं किंवा परिक्रमा उचलणं असं म्हणतात. मी जेव्हा महेश्वरवरून परिक्रमा उचलली तेव्हा बऱ्याच जणांनी असं सांगितलं मला की अरे नाही, यहाँ से कहाँ से उठाई, ओंकारेश्वर से उठाते हे. कारण ओंकारेश्वरला आपण जे जल घेतलेलं असतं ती परिक्रमा आपली पूर्ण झाल्यानंतर जिथून संकल्प उचलतो तिथेच परत यावं लागतं, तेव्हा ती एक परिक्रमा पूर्ण होते. परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा. आणि मग ते जे जल असतं त्याच्यावरती 12 ज्योतिर्लिंगापैकी जे ओंकारेश्वर आहे, ओंकारेश्वर ममलेश्वर हे 2 आहेत, त्या दोघांवरती ते जल चढतं. त्या दोघांच्या पिंडीवरती त्या जलावरती अधिकार आहे की त्याच्यावर ते जल. बरेच जण असं म्हणतात की आम्ही हे जल घेऊन जाऊ का, पण नाही, तो संकल्प तिकडे सोडावा लागतो आपल्याला जल. आणि ममलेश्वर जे आहे हे आद्यगुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेलं आहे. कारण जेव्हा चातुर्मासात नर्मदेला पूर येतो तेव्हा पलीकडे जाता येत नाही. आत्ता ब्रिज झालाय, पूर्वी जाता यायचं नाही कारण सगळं पायीच प्रवास असायचा. मग त्यांनी ती ममलेश्वरची स्थापना केली. त्यामुळे ममलेश्वर आणि ओंकारेश्वर दोन्ही शिवपिंडीवरती जल वाहिलं जातं आणि संकल्पपूर्ती होते. त्यामुळे थोडासा असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं की अरे नाही, यहाँ से कहाँ से आ गई, गलत है ये. पण थोडंसं पहिली परिक्रमा करताना मी ब्लँक होते. नर्मदा परिक्रमा म्हणजे काय हे काहीच माहिती नव्हतं. एक जिज्ञासापोटी जेव्हा जगन्नाथ कुंटेंचे व्हिडिओ पाहिलेत तेव्हा असं वाटलं की आत्ताच्या या आध्यात्मिक जगात हे जे चमत्कार, म्हणजे लोक आता जे काही इंटरव्ह्यू बघतील किंवा सगळ्यांना असं वाटतं नर्मदा परिक्रमा म्हणजे चमत्कार, सांगा आम्हाला चमत्कार ऐकायचे असतं. तर मी तर चमत्कार नाही म्हणणार, ही सगळी अनुभूती आहे की मी कितपत सांगू शकेन माहिती नाही. आज जे काही मी बोलीन ते कदाचित स्वामी समर्थ आणि मैयाच बोलून घेतील,
पण नर्मदा परिक्रमा ही ऐकण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे. ती जाऊन अनुभवा तुम्ही, मग तुम्हाला कळेल की बघताना ती साधी नदी दिसते, पण ते एक शाश्वत सत्य आहे, साक्षात आहे ती. बरोबर. हे तुम्ही जेव्हा तिच्या तटावर जाता, ती एक ऊर्जा आहे, ते तुम्हाला जाणवतं. आणि त्याच्यासाठी समर्पण फार महत्त्वाचं आहे. प्रश्नच नाही. त्या पद्धतीने मी महेश्वरपासून परिक्रमा चालू केली. हे अनेक लोक आम्हाला नर्मदा परिक्रमा करायची आहे म्हणून ते सगळं बूट शूज अमुक तमुक ते बॅगान बिगा घेऊन सगळं, पण ते त्यातलं प्रमाण हे 100 5 लोकच नर्मदा परिक्रमा पूर्ण करतात, बाकी पायी. हा तो एक प्रश्न महत्वाचा आहे की अनेक लोक म्हणतात की माझी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली आहे, तर हे म्हणजे 100% पायी पूर्ण होणार आणि मध्येच गाडीचा प्रवास आहे, कुणी लिफ्ट घेतली मध्येच, किंवा जिथं मुक्काम करायचं आहे तिथपर्यंत त्याच्या 1 किलोमीटर आधीपर्यंत गाडीने यायचं, मग तिथनं किलोमीटरभर चालायचं आणि माझी पूर्ण झाली असं म्हणायचं. मग आता हे काही स्पर्धा नाही आहे, यात कोण काही कोणाला बक्षीस देत नाही, काही कसले अवॉर्ड मिळत नाही, पण असं करणं हे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? प्रामाणिकपणे तुम्ही 3 परिक्रमा पूर्ण केलेल्या आहेत आणि असेही लोक समाजात आहेत की आम्ही पूर्ण केली असं म्हणतात, धडधडीत खोटं बोलतात, तर त्याच्यावर काय तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे एकतर हे सगळं माईचं नियोजन असतं की ह्या तटावर कोणी चालायचं आणि कोणी गाडीने पूर्ण करायची, म्हणजे पूर्ण पायी कुणी करायची, हे सगळं माईचं नियोजन असतं, तुमची सद्गुरु कृपा. आणि नर्मदा परिक्रमा म्हणजे तुमचं पूर्वसंचित प्रारब्ध, तुमचं कर्म आणि साधना या सगळ्याचा मिलाप म्हणजे नर्मदा परिक्रमा आहे. म्हणजे ते उठलं, शूज ट्रेकिंग बॅग घेतली आणि आपण जाऊन ट्रिप सारखं फिरून आलं, कौतुक नाही. हा कौतुक कसलंच नाही. आणि मुळात म्हणजे फक्त देह आपला नर्मदेभोवती फिरून आणणं म्हणजे परिक्रमा नाहीये, ती एक साधना आहे, एक तप आहे, देहबुद्धी जाळण्याची ती एक साधना आहे, प्रक्रिया आहे. तर हे सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे परिक्रमा करताना म्हणजे कोणी पायी करावी किंवा पायी करणारे श्रेष्ठ, गाडीने करणारे कनिष्ठ, असं माझं मत मुळीच नाही आहे आणि ते मी मत मांडण्याचे माझे अधिकारही नाही आहेत. फक्त मला एवढंच वाटतं की जेव्हा आपण नर्मदा परिक्रमा करायला जातो तर ती एक शाश्वत आहे, ती एक ऊर्जा आहे, शक्ती आहे, रुद्री आहे, महादेवापासून निर्माण झालेली एक शक्ती आहे ती. तिच्याकडनं आपण काहीतरी शिकण्यासाठी जातो. तर जिची परिक्रमा करतोय तिच्याशी तरी प्रतारणा करू नका. जे काय असेल आपला शारीरिक व्याधी सांभाळून किंवा शारीरिक काय म्हणतो ते आपण जेवढी क्षमता असते त्याप्रमाणे आपण नर्मदा परिक्रमा करावी. फक्त एवढंच की खरेपणा असावा की नाही माझी एवढी पायी झाली, एवढी मला गाडीने करावी लागली. काही जण आजारी पडतात म्हणूनही त्यांना गाडीने करावी लागते, म्हणजे ती त्यांची नर्मदा परिक्रमा होत नाही का? तर होते. तुमचा भाव महत्वाचा आहे. फक्त एवढंच आहे की तुम्ही आल्यानंतर तुम्ही काय सांगता हे महत्वाचं आहे. कारण जरी तुम्ही किती जगाला किती खोटं सांगितलं तरी जिची परिक्रमा केलेत तिथे तुमची नोंद झालेली असते. प्रश्नच नाही. आणि मला तर एवढंच माहिती आहे की जे काय आपण करत असतो ते कर्म असतं आणि ते नंतर प्रारब्ध म्हणून येतं, तर त्याचं कुठेतरी तुम्हाला रिटर्न्स परत येतात, मिळतात. तर त्याला घाबरावं. आता मी एकटी होते 3ऱ्या परिक्रमेत, 2ऱ्या परिक्रमेत पण एकटी होते, पण 3ऱ्या परिक्रमेत बराच काळ एकटी होते. म्हणजे जवळजवळ पाऊण परिक्रमाच मी एकटीने केली आहे, म्हणजे माईने करून घेतली. तेव्हा कोणीच नाही. आणि बरं उलट्या तटाने उचलल्यामुळे मागे पुढे परिक्रमा असे नाहीच. आश्रमात गेली तरी एकटीच, कोण बघणार आहे मला? मी जरी गाडीने केली असती तरी कोणाला माहिती. बरोबर. पण आपले सद्गुरू आपल्याला पाहतायत, त्यांनी आपल्याला पाठवलंय. जिची परिक्रमा करतोय तिचं आपल्यावर लक्ष आहे. ह्याची दहशत ही आध्यात्मिक दहशत असलीच पाहिजे. आणि मी म्हणत नाही की गाडीनेच करा, पण जेव्हा तुम्ही तटावर जाताय तो एक साधनेचा तट आहे. जाऊन साधना करा. साधना खूप मोठा शब्द होईल कदाचित, उपासना करा जी काय तुमची आहे ती. आत्ता कसं झालंय माहितीये, तुम्ही जे म्हणालात की नर्मदा परिक्रमा एक प्रेस्टिज इश्यू झालाय की मी नर्मदा परिक्रमा करून आलोय. एकतर नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर पण तुमचा मी गेला नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही फक्त अंतर कापताय.
अंतर कापायचंच असतं. माझ्या डोक्यातही कॅल्क्युलेशन्स असायचं की रोज आज किती आपल्याला एवढं किलोमीटर किलोमीटर चालायचंय. कापायचंय तर आपण इथे पोहोचू. हे डोक्यात असताना पण की तुमची साधना झाली पाहिजे, ज्याच्यासाठी तुम्ही गेलाय ते घडलं पाहिजे. प्रश्नच नाही. फक्त देह फिरवून आणलात तर उपयोग नाही. मग ती नर्मदा परिक्रमा नाही, जगन्नाथ कुंटे तर तोंडावर बोलायचे हे भ्रमण झालं, हे परिभ्रमण झालं, फिरून आलात आपल्याला, फिरून आलात. 2-3 आपली हा, राज्य. आणि सगळ्यात महत्वाचं की नर्मदा परिक्रमा झाल्यानंतर, करून आल्यानंतर नर्मदा परिक्रमा घडते. जसं मी म्हटलं पूर्वसंचित असेल. आता माझंही का घडते मला माहिती नाही, कदाचित पूर्वसंचित असेल काही, पण नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर पण परिक्रमेत जे तुम्ही नियमामध्ये राहिलात तेच तुम्ही तुमच्या इथे आल्यानंतर आयुष्यात अवलंबलं तर ते महत्वाचं आहे. बरोबर. तर ती खरी नर्मदा परिक्रमा. नाहीतर तिकडून नर्मदा जाऊन परिक्रमा आल्यानंतर करून पुन्हा 4, आपल्या- 4.5 महिन्यात, 6.5 किंवा 6 महिन्यात जे काय असेल ते, आणि इथे येऊन तुम्ही पूर्ववत आहेत तसंच वागायला लागलात काय उपयोगच नाही. हा, मग मीही स्वतः त्याला नर्मदा परिक्रमा नाही म्हणणार. म्हणजे तुमच्या आयुष्यात बदल घडला पाहिजे आणि तो तुम्ही एक्सेप्ट केला पाहिजे. आता बदल ह्या विषयावरती तुम्ही म्हणलात म्हणून काय बदल तुम्हाला जाणवतोय किंवा घडलाय, तुम्ही जाणवतोय म्हणजे घडलाय? बदल माझ्या कुटुंबातले व्यक्ती जास्त सांगू शकतील माझ्या बदल काय घडला, पण तुम्ही प्रश्न विचारलेत तर आपल्या प्रेक्षकांसाठी सांगते मी की पहिली परिक्रमा ही माझ्यासाठी फक्त एक जिज्ञासा होती की काय आहे. गेल्यानंतर कळलं की खरंच हे सगळं अद्भुत जग आहे. म्हणजे तिथे जे घडतं, म्हणजे तिथे पैशाचीही तुम्हाला गरज लागत नाही. म्हणजे मी 5,000 नेलेले, तिन्ही परिक्रमेत मी 5,000 नेलेले, ते नंतर फक्त मी खरेदी केली शेवटी संकल्पपूर्ती झाल्यानंतर. 1 प्रसाद रुपयाही गेले. लागत नाही. हां, म्हणजे कोणाला काय न्यायचं असेल तर त्यांच्यासाठी ती खरेदी केली, माझ्यासाठी नाही. 2 जोडी कपड्यात तुम्ही परिक्रमेत राहू शकता. आपण ज्या अवास्तव गरजा वाढवल्यात ह्या मी कमी केल्या. मुळात 2020 पासून आत्तापर्यंत मी एकही कपडा घेतलेला नाही आहे. म्हणजे आहेत त्या साड्या मी आता वाटायचा विचार करते, कारण आपण 2 जोडी कपड्यात राहू शकतो. हां, जे जॉब वगैरे करतात त्यांना ती गरज आहे, पण कधी कधी अवास्तव ज्या गरजा वाढून ठेवलेल्या आहेत त्या मी पूर्णपणे कमी माईने किंवा माझ्या सद्गुरूने माझ्याकडनं करून घेतल्या. 2 दिवसापूर्वीच सांगते की माझ्या नवऱ्याने माझा मोबाईल थोडा हँग होतोय, कदाचित तिन्ही परिक्रमेचे व्हिडिओज फोटोज असल्यामुळे तो हँग होतोय. म्हणजे फोन आलेला कळत नाही मला, एखादा ॲप चालू असेल तर फक्त रिंग वाजते. माझ्या नवऱ्याने माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले की जा तुला मोबाईल घेऊन ये. मी अद्यापही घेतलेला नाहीये. मला ती इच्छा म्हणजे आहे, चालतोय ना, आणि किती कुणाचे फोन येणार आहेत. अगदी. म्हणजे मी ते ठरवलं की नाही घ्यायचं. म्हणजे अवास्तव खर्च मी तो टाळला. मुख्य म्हणजे शिस्त लागली स्वतःला. म्हणजे आजही मी 4:30ला उठते, म्हणजे ती जागच येते. परिक्रमेत पण 4:30ला हा, उठून परिक्रमेत तर 3-3:30ला उठायची, कारण स्त्री असल्यामुळे सगळे उठायच्या आत माझं उरकायचं असायचं, बरोबर. त्याच्यामुळे 3-3:30ला उठायची. पण आजही मला 4:30ला आपोआप डोळे उघडतातच. कदाचित ते शरीराला किंवा मानसिक मला झालेलं आहे की आपल्याला ह्या वेळेला उठायचंय. साधेपणा तुम्हाला तर मी सांगितलंच की कुठलीही खरेदी करायची नाही. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. कुठलीही गोष्ट घडली तरी ते पॉझिटिव्हच आहे, पॉझिटिव्हच घ्यायचं. सकारात्मक. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही घडली तर आपल्यासाठी हे योग्य नव्हतं, म्हणून ते ती तसं सकारात्मकता आली. ती त्याच्यावर महत्त्वाची. चिडचिड करायची नाही की हा, बाबा हे चिडचिड माझ्या तर मनासारखं पूर्णच- होत नाहीये. चिडचिड रागवणं पूर्णच गेलं. म्हणजे कधी कधी असं असतं ना की घरात पसारा आला, बाहेरून कुठं आल्यानंतर की चिडचिड, अरे हे काय कशाला ठेवलंय इथे, ठेवलंयस ना, ठीक आहे थांब मी उचलते. म्हणजे इतका तो बदल घडत गेला. आणि खरं सांगते ना की मला आनंद येतोय त्याच्यातून, मला आनंद वाटतोय. सगळेजण म्हणतात, माझे फ्रेंड्स पण म्हणतात, एकाच ठिकाणी 3-3 वेळा काय जाते, दुसरीकडे जा. ते म्हणजे त्याचा हा, त्यामागचा म्हणजे दृष्टिकोन त्यांचा फिरायला. दृष्टिकोन, हा. हा, म्हणजे त्यांना असं वाटतं की फिरायला किंवा एकच डेस्टिनेशन हा, कशासाठी. तिथे जाऊन काय बघतेस तू, पण तिथे जाऊन मला काय मिळतं, मला जो आनंद मिळतो, आत्मिक आनंद, तो मला तिथे मिळतो आणि त्या आनंदासाठी मी जाते आणि मला फार बरं वाटतं. या पूर्ण परिक्रमेमध्ये वेगळी वेगळी तीर्थक्षेत्र कुठली कुठली तुम्हाला बघायला मिळाली? तीर्थक्षेत्र म्हणजे कोटीने तीर्थक्षेत्र आहेत. कारण नर्मदा मैया ही 8 कल्पापासून वाहते. 8 कल्प म्हणजे 8 वेळा कलियुग येऊन गेलं असणार, तेव्हा अजूनही ती वाहते आणि चिरकाळ टिकणारी आहे. म्हणजे पृथ्वीचा प्रलय झाला तरी नर्मदा नदी राहणार आहे. बरोबर.
गंगेपासून सगळ्यांचा विनाश होतो आणि परत उत्पत्ती होते, पण नर्मदा नदी ही शाश्वत आहे, चिरकाल टिकणारी आहे. आणि तिचा तट जो आहे त्या तटावरती एक दक्षिण तट आणि उत्तर तट, कारण तुम्ही जर ती नर्मदा नदीचं बघाल तर ती MP मधून गेलेली आणि बरोबर मधून गेलेली आहे, पूर्वेकडून पश्चिमेला वाहणारी नदी आहे. त्यामुळे तिचे 2 भाग झालेले आहेत, म्हणजे एक दक्षिण तट आणि एक उत्तर तट. दक्षिण तट हा पितृतट आहे, म्हणजे इथे सगळ्या साधू संतांनी तपस्या केलेली आहे, पितरांनी तपस्या केलेली आहे. आणि उत्तर तट ही देवभूमी आहे, म्हणजे जेवढे काही जे आपण 33 कोटी देव वगैरे जे काय म्हणतो तर सगळ्या देवांनी तिथे तप केलेले आहे, साधना केलेली आहे. म्हणजे शिवानीही स्वतः साधना केलेली आहे, ब्रह्मदेवानी केलेली आहे, म्हणजे त्यामुळे तो उत्तर तट आहे. आणि अशामुळे तिथे एक वेगळी ऊर्जा आहे, वेगवेगळी तीर्थस्थानं आहेत. महेश्वरवरून मी जेव्हा परिक्रमा उचलली आणि त्या तटावर इतकं बघण्यासारखं आहे की ते एका परिक्रमेत बघून होत नाही. 3 परिक्रमा माईने करून घेतल्या तरी मला वाटत नाही अजून माझा पूर्ण तट बघून झालेला आहे, म्हणजे इतकं आहे तिथे. महेश्वरवरून परिक्रमा उचलली, मंडलेश्वरला गेलो. मंडलेश्वरच्या पुढे एक चोपडा घाट म्हणून आहे. तर त्या चोपडा घाटावरती कमंडलूतलं पाणी संपलं होतं म्हणून म्हटलं माईचं जाऊन जल घेऊया. तिथे गेलो तर तिथे MPतलंच एक व्यक्ती स्नान करत होती. तर तिथे जो खडक होता तिथे पाय ठेवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जागोजागी शिवलिंग आहेत. अरे बापरे. मग मी त्यांना विचारलं हे म्हणजे असं काय, म्हणजे पाय ठेवायला जागा नाही, इतके शिवलिंग. आणि ते माईच्या प्रवाहापासून उत्पन्न झालेले आहेत असं मला वाटलं होतं. तर त्यांना मी विचारलं एवढे शिवलिंग, तर ते म्हणाले सहस्त्र शिवलिंग आहेत हे माईमध्ये ह्याच घाटावर. तर मी त्यांना विचारलं म्हणजे काय, तर ते म्हणाले पुढे एक महादेवाचं मंदिर आहे, मी आता त्याचं नाव विसरले. तर तिथे काही 3 साधक आले होते, म्हणजे तपस्वी. तर तिकडे त्या मंदिरात राहणारे जे साधक होते तर त्यांनी सांगितलं की तुम्ही इथेच मुक्काम करा, म्हणजे नर्मदा परिक्रमा करत असावेत किंवा भ्रमण करत असावेत. तर ते म्हणाले आम्हाला इथे थांबता येणार नाही, कारण त्यातला एक साधू म्हणाला की मला रोज सहस्त्र शिवलिंगाचं दर्शन घ्यावं लागतं तर माझा दिवस पूर्ण होतो. दुसरा म्हणाला की मला रोज भस्माने आंघोळ करायला लागते तर माझा दिवस पूर्ण होतो. आणि तिसरा म्हणाला मी तर गंगेशिवाय स्नान नाही करू शकत, त्यामुळे मला इथं थांबणे शक्य नाहीये. तर ते जे त्या मंदिरात जे महंत होते, साधू होते किंवा सिद्ध पुरुष जे काय होते, ते सिद्धच म्हणावं लागेल, ते म्हणाले तुमची इच्छा मी पूर्ण करतो, जा नर्मदेमध्ये जाऊन पहा. तर तिथे सहस्त्र शिवलिंग आहेत. दुसरं म्हणजे तिथे भस्माचा एक छोटा डोंगर तयार झालेला आहे, म्हणजे दगडच तयार झालेले आहेत, ते आता दगड स्वरूपात आहेत. आता कालांतराने 8 कल्पापासून ती वाहते म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना जेव्हा कळलं तेव्हा सगळ्यांनी ते थोडे उकरून नेलंय. पण माझ्या सद्गुरूंच्या कृपेने आणि माईच्या कृपेने ते कोणीतरी काढून ठेवलं होतं भस्म, ते मला मिळालं. माझी खूप इच्छा होती, कारण मी ही स्वतःला महादेवांना मानणारी आहे, त्यामुळे माझी इच्छा होती की आपल्याला हे भस्म मिळावं, पण ते त्यांनी दिलं मला. आणि त्याच ठिकाणी गंगाखेडी म्हणून थोडंसं पुढे अंतरावर गंगाखेडी म्हणून गाव आहे, तर तिथे तिचं गंगेचं स्वरूप आहे, म्हणजे ते पाणी चेक पण केलं गेलंय, ते पाणी गंगेचं आहे, म्हणजे गंगा आणि नर्मदा मैया, म्हणजे इतकं अद्भुत आणि इतकी तीर्थ आहेत. नर्मदाच आहे पण तेवढ्या भागात ती गंगा म्हणून वाहते, म्हणून त्या गंगाखेडी असं नाव दिलेलं आहे. म्हणजे इतके असंख्य, म्हणजे मला वाटत नाही, म्हणजे मी आता हळूहळू वेगवेगळी नर्मदा पुराण आहेत खरं म्हणजे ती वाचायला सुरुवात केली की आपलं काय राहिलंय. तर इच्छा आहे की हळूहळू थोडा थोडा तो तट बघून व्हावा. शेवटी माईंची आणि सद्गुरूंची कृपा असेल तरच जाणं होईल. पण असंख्य तीर्थ आहेत. आपले महाराष्ट्रातले टेंबे स्वामी वासुदेवानंद सरस्वती, त्यांची समाधी तिथे आहे गुजरातमध्ये. ज्यांनी दत्तबावनी लिहिली तेही आपल्या महाराष्ट्रातलेच, पण ते तिथे जाऊन वास्तव्य केलं. रंगावधूत ज्यांना बापजी म्हणतात, तर त्यांनी दत्तबावनी पण तिथेच लिहिली, त्यांची समाधी तिथेच आहे. शिवाची तर नर्मदा परिक्रमा करताना 1 लाखाच्या वर तुमची प्रदक्षिणा होते, इतकी शिवमंदिर आहेत. पाताळेश्वर
सातगाव जिथे आहे तिथे पातालेश्वर महादेव आहेत. म्हणजे जिथे सप्त ऋषींनी साधना केली तेव्हा पाताळातून शिव वर प्रकटलेत. आजही तुम्ही ते बघाल, आता ते गाववाल्यांनी थोडंसं बंद केलंय. ती जी जिलहरी आहे बाजूनी त्याच्यामध्ये जर तुम्ही कॉईन टाकलात तर जवळजवळ 3-4 तास तुम्हाला आवाज येतो खाली जाण्याचा. अरे बाप रे. असं ते पाताळेश्वर जिथे मार्कंडेय ऋषींना पण शिवपुराण सुचलं होतं, असं ते पाताळेश्वर. आणि मी पाहिलंय की नर्मदा तट हा इतका अद्भुत आहे, म्हणजे त्याची व्याख्याच आपल्याला करता येणार नाही. जेवढे तुम्ही तीर्थक्षेत्र बघाल ती सगळी परत परत नर्मदा तटावर आहेत. गिरनारी गुफा आहे, छोटं कैलास आहे, जे काही आहे जे ते काही सगळं ते तिथे सगळं आहे. नर्मदा तटा. त्यामुळे मला असं वाटतं मग आणखीन कशाला इथे तिथेच फिरा, हिच्या भोवतीच फिरत राहा. सगळं कारण हिची पूर्ण होतंय. ऊर्जाच एवढी आहे आणि सगळं पूर्ण होतंय. आणि जिथे देवांनी पण साधना केलेली आहे ती काय असणार. जसं गंगेने सांगितलं की माझ्यामध्ये लोक येऊन पाप धुतात, मी माझं पाप कुठे धुऊ, असं महादेवाला प्रश्न केला. तेव्हा महादेवांनी सांगितलं की तू एक काम कर, तू नर्मदामध्ये स्नान कर. म्हणजे त्या नर्मदेचं महत्व आपल्याला कळेलच बरोबर. ह्याच एका वाक्यात. म्हणजे गंगा ही माईमध्ये स्नान करायला येते आणि तिच्या गंगेमध्ये स्नान करावं लागतं पापाचं शालन करण्यासाठी. बरोबर. पण नर्मदा मैया ही फक्त दर्शन मात्र पापशालन आहे. तुम्हाला स्नान स्नान करण्याची केलं तर आवश्यकताच नाही. हजारो जन्म तुमचे पावन झाले. म्हणजे ती व्याख्या किंवा ते असं शब्दात मांडण्यासारखं नाहीये, ते फक्त अनुभवणं आहे. त्याच्यासाठी नर्मदा परिक्रमा करावी लागेल. म्हणजे ज्यांना शक्य नाही त्यांनी बसनी पण करा, पण हल्ली टूरवाले खूप घाई करतात. ते तर काय- तसं न करता थोडासा निवांतपणा घ्या. तुम्ही तिच्या तटावर बसा. रोजचं तुमचं साधारण किती किलोमीटर चालणं असायचं? रोजचं पहिल्या परिक्रमेत मी खूप कमी चालायची, 15, 16, 17, म्हणजे 20 झालं तरी मी लगेच नवऱ्याला फोन करून सांगायची आज 20 किलोमीटर झालं, पोचले बाबा एकदाची, असं. पण नंतर मग मी ठरवलं की पहिल्या परिक्रमेत आम्ही 11 जण होतो, तर ताटातूट झाली, मग 4 राहिलो, मग 2 राहिलो. दुसऱ्या परिक्रमेत मी एकटीच राहिले. तेव्हा मला कळत गेलं की इथे आपली शारीरिक क्षमता उपयोगाची नाही आहे, इथे तुम्हाला फक्त साधना चालवते. त्यामुळे आपलं साधना नाही, उपासना म्हणेन मी. मी ह्याच्यासाठीच हा प्रश्न विचारला. आणि रोज ज्यांना चालायचं नर्मदा परिक्रमा करणारे काही रोज 15-20 किलोमीटर चालणारे नसतात. हा, इथे सवय करतात, आपल्याला वाटतं की आपण इथे चालतो मग तिथे चालायला काय, तो तट तसा नाहीये. तर हे चालणं, रोजचं चालणं 3-4-5 महिने चालायचं आहे, तर हे म्हणजे तुमची ठीक आहे, उपासना लागते. हा आणि म्हणजे पूर्वसंचित, जसं माझं पूर्वसंचित, मी म्हणत नाही माझी उपासना आहे, माझं पूर्वसंचित काहीतरी आहे. पण मला आता कळलं की आपण कसं नोकरी करून बँक बॅलन्स ठेवतो, तसं तुम्ही नामस्मरण, उपासना, ज्या काही इष्टदेवतेला मानता त्याचं मनापासून करा आणि तो बॅलन्स जमवा. तो बॅलन्स तुम्हाला इथे उपयोगी येतो. बॅलन्स असेल तरच तुम्ही चालणार. म्हणजे मी ज्याला पूर्वसंचित म्हणते, बरोबर. आणि प्रारब्ध. त्यामुळे लक्षात आलं की नाही, आपण इथे ना फक्त चालायचं नाहीये, आपल्याला आपली उपासना पूर्ण करायची. त्यामुळे कोणी माझ्याबरोबर जर सोबत कोण असेल, त्यांनी घाई केली तरी तुला घाई असेल तर तू जा, माझी उपासना झाल्याशिवाय मी आसन हलवत नाही. सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळ, की उपासनाच आपल्याला चालवते हे माझ्या लक्षात आलं होतं. कारण आपली शारीरिक क्षमता नाही. मी मुंबईसारख्या ठिकाणी राहिलेली, मी कधी अर्धा किलोमीटर पण चालत नाही, मला स्कूटीची सवय. त्यामुळे अशातून आपण चालतोय, आपली दुसरी परिक्रमा घडतीये, तिसरी घडणार आहे हे जेव्हा कळत होतं, तर ही फक्त उपासना काम करते हे लक्षात आलं होतं. त्यामुळे ब्रँडेड बूट किंवा ब्रँडेड बॅग ह्या सगळ्याला थोडी बगल देत साधनेत स्वतःला ठेवायचं हे ठरवून ठेवलं होतं. नुसतं चालायचं नाहीये तुमचं, ते सगळं पाठीवर सोबत कॅरी करून. बरोबर. त्यामुळे 30 किलोमीटर वगैरे असा टप्पा ठेवायची की आपल्याला एवढं चालायचंय. मग त्यासाठी मी काय केलं, आणखीन एक शक्कल लढवली की दुपारचं जेवण स्किप केलं मी. अरे बापरे. दुपारचं जेवण घ्यायचं नाही. म्हणजे माझ्यावर कोण असलं तर त्यांच्यासाठी मी थांबायची की हा चला जेवूया. हा, मध्ये मी कधी जेवायची नाही, पण कधीतरी ते अगदीच आग्रह किंवा ते महंत असतात. आणि माईच्या तटावर एक असं, जेव्हा तुम्हाला कोणतरी आग्रह करते की मैया पालो, तर ते घ्यायचं. एकदा नाही म्हटलं तर तुम्हाला मग दिवसभर काही नाही मिळत.
त्यामुळे तीही भीती मनात, त्यामुळे थोडंसं खाऊन ते उठायचं. मैयाने घेतलेलीच काळजी असते तुमची. हो, हो, नक्की. तुम्हाला पुढं काय मिळणार नाहीये, नक्कीच, हे नक्कीच. आता घ्या, नाही म्हणू नका. त्यामुळे थोडंसं माझ्यावर जेव्हा कोण नव्हतं, मी एकटी होती, तेव्हा दुपारचं जेवण स्किप केलं मी, की घ्यायचं नाही. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं की हळूहळू शरीराचा पण तप व्हायला लागला. म्हणजे साधना ही फक्त मनाची न होता शरीराची पण झाली पाहिजे. म्हणजे ते कसं म्हणतात की सोनं हे जेव्हा जास्त आगीतून येतं, तपतं, तेव्हा ते उजळतं, अधिक जास्त उजळत. तसं ठरवलं की ठीक आहे, आपण जेवण तर आपल्याला घरीही मिळतं. सगळेजण म्हणतात नाही चलने के लिए खाना जरुरी है, पालो. त्यांना असं म्हणते मनातून, तुम्हाला काय माहिती ते जेवण चालवतं का कोण चालवतंय. असं वाटायचं थोडं, पण त्यांचा आग्रह असतो, त्यांची भावना असते, म्हणून थोडंसं काहीतरी खायचं आणि चालायचं. त्यामुळे 30, 32, 35 म्हणजे ठरवते मी आश्रम कुठे आहे. म्हणजे उत्तर तटाला फार कमी आश्रम आहेत, म्हणजे थोडं तुमच्या जास्त चालावं मुक्कामाच्या लागतं. ठिकाणं पण पक्की नाहीयेत. म्हणजे हा, आज म्हणजे चालायला जिथपर्यंत सुरुवात पाय केलं, चालतील, माई चालवतील, तिथपर्यंत चालायचं. मग तुम्हाला जर का मध्ये कुठला मठ, आश्रम असं कधी काही कधी नाही गाव मिळालं? लागलं, गावाच्या मंदिरात पण आम्ही थांबलोय की अच्छा. आता आश्रमात नाही पोहोचू शकत आहोत, आपली कॅपॅसिटी संपली किंवा पाय दुखला. आता मला ढोपरांचा त्रास आहे. मला पहिल्या परिक्रमेच्या आधीच डॉक्टरने ऑस्टिओआर्थरायटिस सांगितलं होतं. मला 3 किलोमीटरही तुम्ही चालू शकत नाही असं सांगितलंय डॉक्टरनी. चालताना माझे पाय दुखतात, मी पूर्णपणे निकॅप घालूनच चालते. पण कधी कधी असं होतं की नाही, आता आपण एक पाऊलही पुढे जाऊ शकत नाही असं वाटतं. पण तेही माईचंच नियोजन असतं, कारण तुला आज इथे थांबायचंय, आज तुझं तर जेवण उद्याच्याला- इथे लिहिलंय. हा. ते तिने भोजन, म्हणजे MP मध्ये गेल्यानंतर ना ते लोक जे माईचं वर्णन करतात ना, अक्षरशः रडायला येतं. ते सांगतात की माईच्या हातात डायरी असते, ती ह्या वर्षी कोण परिक्रमेला जाणार हे सगळं लिहिलेले असतात, प्रत्येकाची नावं. बापरे. बरं, लाखोनी परिक्रमावासी येत असतात, कोणीही उपाशी राहत नाही. म्हणजे ती साधनेत बसलेली असते, तपस्या करायला बसलेली आहे नर्मदा मैया, पण तरीही तिचं प्रत्येक परिक्रमावासीकडे लक्ष. स्वतःचं मूल म्हणून तिचं लक्ष असतं. कोणीही उपाशी राहत नाही, तुम्हाला काही ना काही कुठून ना कुठून मिळणार. बरं, असं नाहीये खिशात पैसे जातात कुठलं तरी हा, आणि हॉटेल जर तुम्हाला मध्ये काहीच नाही मिळणार आहे, खूप मोठा टप्पा आहे, तर तुम्हाला कोणतरी दक्षिणा देतं. म्हणजे समजायचं की आत्ता आपल्याला घेऊन खायचं या दक्षिणा. म्हणजे स्वतःचे पैसे खर्च करून नाही, पण दक्षिणा मिळाले ना ती खर्च करायची. कारण परिक्रमेचा एक नियम आहे की संचय करायचा नाही, त्यामुळे साठवून काय ठेवायचं दक्षिणा नाही साठवायची नाहीये. त्यामुळे ती तुम्हाला आता लागणार आहे पुढे, म्हणून हे तर लगेच ती- लक्षात येतं. दक्षिणा मिळाल्या म्हणजे चणे, फुटाणे काय घेऊन आहे ते खायचं, बिस्किटचा पुडा. म्हणजे पहिल्या परिक्रमेत तर 1.5 महिना मी पार्ले बिस्किट पाण्याबरोबर खाल्लेली आहे, अरे बाप. कारण पोचायचीच नाही, म्हणजे चालणंच व्हायचं नाही. थोडासा दुसऱ्या तिसऱ्या परिक्रमेत अंदाज आला की ह्या ठिकाणी आता आश्रम आहे, तिथे पोचायचंय. तर तिसऱ्या परिक्रमेत मला थोडासा फायदा झाला की आपण इथपर्यंत पोचू शकतोय. त्यामुळे 30, 32, 35 किलोमीटर, 40 किलोमीटर हायएस्ट चालले तिसऱ्या परिक्रमेत. पण दुसऱ्या परिक्रमेत जेव्हा नर्मदा मैया समुद्राला मिळते, तिथून आम्ही बोटीने सागर पार करतो. कारण परिक्रमेचा आणखीन एक नियम आहे की मैया ओलांडायची नाहीये, बरोबर. मैयाचं पात्र ओलांडायचं नाहीये. त्यामुळे आम्ही समुद्रातून 3.5-4 तासाचा प्रवास करून दुसऱ्या तटावरती आम्हाला त्या बोटी सोडतात. ते आहे मिठी तलाई. तिथून ते भरूच असं 67 किलोमीटर अंतर आहे. तर दुसऱ्या परिक्रमेत माझ्यासोबत जनार्दन स्वामींच्या मठातले, नाशिकला जे जनार्दन स्वामी आहेत, तर त्यांच्या मठातले 3 जण होते. तर ते मला माई थोडं चालायचे करून जेव्हा भरूचला पोचले तेव्हा लक्षात आलं, अरे आपण भरूचला पोचलो. भरूचला पोचल्या माझे पाय तर, म्हणजे त्या दिवशी मी त्यांच्याशी बोललेच नाही, कारण पाय प्रचंड दुखायला लागले होते. आणि त्यांना मी सांगितलं तुम्ही पुढे चाला, मी माझा हळूहळू चालत येईन, माझ्याबरोबर थांबू नका कोणी. पोचल्यानंतर मी पहिलं जाऊन आमच्याकडे PDF असते ते काढून बघितलं, 67 किलोमीटर. म्हणजे तुमचं 30 किलोमीटर चालण्याचं हा, हे टार्गेट, ते त्या दिवशी तुम्ही 67 किलोमीटर चाललात. म्हणजे माईने त्या दिवशी कुठली ताकद दिली माहिती नाही. आणि पाठीवरती 12 किलोचं, दुसऱ्या परिक्रमेत 12 किलो ओझं होतं माझ्याकडे, 12 किलोचं ओझं. म्हणजे गेल्यानंतर ना अक्षरशः असं वाटलं आता जेवायला पण नको रे, पण झोपू द्या. म्हणजे रात्रीची झोपायची का बेशुद्ध पडायची तेच कळायचं नाही, इतके थकले होते किंवा थकवा येतो तो. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा माईमध्ये स्नान करतो तेव्हा एकदम ताजे तवाने तरतरीत, चला पुढे कुठे जायचंय, पुढचा प्रवास चालू. कालचं विसर म्हणजे तो थकवा जाणवत नाही. मुंबईत आपण जरा दिवसभर कुठेतरी खरेदी करून आलो तरी असं वाटतं की आता थकलोय, दुसऱ्या दिवशी पण तो थकवा जाणवतो. पण इथे तो थकवा अजिबात जाणवत नाही, कारण ती ऊर्जा माईची
इतकी तुम्ही परिक्रमेमध्ये शेकडो गावं पार करता, हजारो लोक तुम्हाला भेटत असतात, दक्षिणा देत असतात जेवणाबद्दल, तर या लोकांबद्दल हे अनुभव काय आहेत तुमचे? ही लोक कशी आहेत तिथली, नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांच्या बाबतीतलं त्यांचा भाव काय आहे, ते काय पद्धतीनं त्यांच्याशी नर्मदा परिक्रमा ही 4 स्टेटमधून वाहते, 4 राज्यातून. म्हणजे महाराष्ट्रातून थोडी आहे, MP मध्ये जास्तीत जास्त आहे, मध्य प्रदेशात आणि गुजरातमध्ये आहे, आणि छत्तीसगड थोडासा अमरकंटकला भाग लागतो. मला कोणी विचारलं तर मी सरळ सांगेन की मध्य प्रदेशमध्ये जो भाव आहे ना तो कुठेच नाही. म्हणजे आपण परिक्रमावासी कोणाचे कोण तरी ते इतकं करतात परिक्रमावासींसाठी, म्हणजे ते असं म्हणतात की साक्षात मैया आली. म्हणजे मला तर असा अनुभव आलेला आहे की मला हात ओढून घरी घेऊन गेलेत की नाही, आश्रम होतं नाही, आज आप हमारे घर रुको. म्हणजे आम्हाला कसं आहे, थोडंसं परिक्रमेत संन्यासी वृत्ती असते, एक विरक्ती असते, त्यामुळे आम्ही सहसा कुणाच्या घरी जाणं टाळतो, पण पर्याय नसेल तर आम्हाला राहावं लागतं. आणि मुख्य म्हणजे स्त्री असल्यामुळे कुठेही नाही राहू शकत, म्हणजे तशी भीती नाहीये पण थोडेसे प्रिकॉशन्स. आणि ते एवढं भाव असतो ना त्यांचा, म्हणजे अक्षरशः त्या माणसाने माझे पाय धरून ठेवले की आप मेरे घर चलो. सगळ्यात आणि पहिल्या परिक्रमेत की तिथे जेवणाचा टायमिंग 11चा आहे. 10:30-11ला सगळे जेवतात, म्हणजे 2 वाजता गेलं तरी तुम्हाला जेवण मिळणार नाही कुणाकडे. आणि शूलपाणीचा 52 गजा मार्गे आम्ही गेलो होतो, तेव्हा मी आणि माझ्याबरोबर एक पुण्याची मुलगी होती. 2:45 वाजले होते. सकाळी 6 पासून चालू केलं, 2:45ला पोहोचलो. म्हणजे तो घाट उतरून खाली डोंगर उतरून येईपर्यंत आम्हाला 2:45 झाले होते. प्रचंड भूक लागली होती, कमंडलूतलं पाणी संपलं होतं आणि गाव तर नव्हतंच, वस्ती होती. तिथे एक बाबाजी कॉटवर झोपले होते. भूक प्रचंड लागले, म्हणजे पाय असे लडबडायला लागले, ऊन, पहिलीच परिक्रमा, काहीच सवय नाही. तर त्या मुलीला म्हटलं की आपण काहीतरी मागूया ह्यांच्याकडे, ॲटलिस्ट चहा मिळाला तरी आपल्याला खूप आहे. कारण तुम्हाला परिक्रमेत वाटेल कोण ना कोण बिस्किटचे पुढे पार्लेजी देत असतात. कधी कधी असं मी माझ्या मिस्टरांना पण गमतीत सांगते की पार्लेजी कंपनी कदाचित नर्मदा परिक्रमेवरतीच अजूनपर्यंत चालू आहे, कारण इतके पार्लेजीचे पुढे मिळत असतात. तर मी म्हटलं पार्लेजी आपल्याकडे आहेच, चहा मिळाला ना, कोरा चहा मिळाला तरी चालेल, पण ते बुडवून काहीतरी पोटात हवं आहे आता. त्या बाबाजींना हाक मारली की नर्मदे हर बाबाजी. तर ते उठले, नर्मदे हर मैया, आओ बैठो. पाणी वगैरे त्यांनी दिलं. मग त्यांना सांगितलं आम्ही की भूक लागली आहे म्हणून, बहुत भूक लगी है, सुबह से निकले है 6 बजे से, कुछ नहीं मिला है. तर ते म्हणाले अभी खाना तो नहीं मिलेगा मैया, चाय चलेगी. परिक्रमेत तुम्हाला मैया एकदा तरी भिक्षा मागायला लावते. भिक्षा मागणं म्हणजे तुमचा अहमपणा घालवते ती पहिली. हा, तर अक्षरशः त्यांच्या पुढे हात केले, बाबाजी बहुत भूक लगी, कुछ तो पाने के लिए दे दो. भाव बघा त्यांचा. त्यांची मुलगी झोपली होती आतमध्ये घरात. ते गेले, त्या मुलीला उठवलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही हातपाय धुवून घ्या, ती जेवण करते तुमच्यासाठी, सब्जी रोटी बनेगी, सब्जी रोटी पाके जाओ. म्हटलं ठीक आहे. आम्ही पटापट हातपाय धुतले, थोडंसं शांतपणे बसलो. म्हणजे पाके जाओ, हा म्हणजे खाऊन जा. तर भोजन प्रसादी बन रही है. म्हटलं ठीक आहे. आम्ही बसलो. मला माहिती नव्हतं की तो वार गुरुवार आहे. त्या मुलीने थाळी आणून समोर ठेवली, तर भाकरी आणि घेवड्याची भाजी. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण ज्यांना आपला आराध्य मानतो ते आपल्याला उपाशी कसे ठेवणार होते. त्यांनी भिक्षाही मागायला लावली, पण त्यांना जे द्यायचं होतं ते त्यांनी दिलंही. म्हणजे आजही मी तो फोटो काढून ठेवला की घेवड्याची भाजी आणि भाकरी हे अनपेक्षित जेवण पुण्यात आलं होतं. ते जेवलो. म्हणजे त्यांचा कंटाळा नाही. आपल्या घरी जर इथे कोण आलं, ही काय वेळ आहे का यायची, फोन करून यायचं ना, आधी कळवायचं ना, आता कधी जेवण होणार, मग पोहे चालतील का, कुठे आपण पटपट जेवण करतो. हा, किंवा ऑर्डर करा, काहीतरी ऑर्डर करून मागवा. करते कोण. हा बदलही माझ्यात घडला की कंटाळा नाही करायचा. कोण कुठल्या रूपाने येईल, जसं ते मानतात की मैया आई होगी, बरोबर, म्हणजे त्या जागी पुरुष परिक्रमावासी असला तरी ते त्यांना मैयाच म्हणतात. मैया आली असेल हा भाव किती महत्वाचा आहे. काही जण तर मला घेऊन गेले कि मेरे खेत में थोड़ा चलो, फसल अच्छी उगेगी, चप्पल निकाल के चलो या चप्पल डाल के भी चलोगे तो अच्छा है, कारण ती तटाची माती आमच्या शेतात पडली पाहिजे.
इतका भाव, म्हणजे MP सारखं मी कुठेच, आणि अशी लोक आहेत म्हणून नर्मदा परिक्रमावासींची नर्मदा परिक्रमा होत पूर्ण असते. होतीये. कारण कधीही जर आश्रमात पोहोचू शकलो नाही तर कोणाच्या तरी दारात उभं राहून नर्मदे हर आज हमारी रहने की व्यवस्था हो सकती है क्या, हो म्हणतात आनंदाने. विचारतात तुम्हाला काय खायला हवंय, इतकं गोड काय करू, म्हणजे इतकं कोण आहेत त्याचे आपण आणि कोणी नाही. बरं आपला नंबर ओळख घेतात, नाही, दुसऱ्या पाळख दिवशी नाही. निघाल्यानंतर पहुंची क्या, कुछ लगेगा तो बोल दो. काही जण तर 20-25 किलोमीटर डबा घेऊन पण आलेत माझ्यासाठी. माझी पायाची अवस्था, दुसऱ्या परिक्रमेत माझ्या पायाला फार दुखापत झाली होती, कारण शूलपाणी भाग आहे तो चपलेने मी घसरत होते, म्हणजे सरळ सोट डोंगर आहे ते, आणि म्हणजे माझा हा जो तळवा आहे तेवढीच पायवाट, ती पण पूर्ण स्लांटिंग. त्यामुळे चपला म्हणजे फ्लोटर्स माझे सरकत होते. मी ते सगळं फ्लोटर्स काढले, हातात घेतले आणि चालत होते. अनवाणी. जसं मी तुम्हाला सांगितलं जनार्दन स्वामींच्या मठातले होते ते लोक 5 जण होते तेव्हा, त्या 5 जणांमुळे माझं शूलपाणी झालं. कारण तिथे कोणाची तरी गरज लागते, कारण ते खप्परमल वगैरे आहेत ना खूप सरळ, म्हणजे तुम्ही असं बघताना तुमची टोपी पडलीच पाहिजे, इतके सरळ डोंगर चढायचे, खडे एकदम एकदम खडे पहाड, वाटा अशा. पुढे गेल्यानंतर मागे फिरू शकत नाही, म्हणजे मागे फिरताना तुम्ही पडणारच, अशी अवस्था. वाटच एवढी आहे. हा, तर त्याच्यामुळे एवढ्या वाटेतून जाताना मी सगळं चप्पल हातात घेतली होती. पायात काय कुसू गेला होता का माझ्या प्रारब्धाचे भोग होते, कसं असं म्हणतात की नर्मदा तटावरती तुमचे जे काही प्रारब्धाचे भोग आहेत ते भोगावे लागतात. अच्छा. त्यामुळे मी ते धरलं की कदाचित माझ्या प्रारब्धाचे भोग असतील, आणि माईला मी सांगितलं होतं जे काय आहेत ते भोग आत्ताच भोगून घे, परत त्या 84 फेऱ्यांमध्ये अडकवू नकोस. हे सांगितल्यानंतर कदाचित ती दुखापत झाली होती आणि तेव्हा मला कळलं नाही. पण जसं मी दक्षिण तटावरून उत्तर तटावर आले, गरुडेश्वर जिथे मी तुम्हाला म्हटलं टेंबे स्वामींची समाधी आहे, गरुडेश्वरला आल्यानंतर कळलं की आपला आता पाय खूप दुखतोय, अजिबात चालता येत नाही. मी त्या 3 जणांना सांगितलं की तुम्ही जा, तर तेव्हा ते खूप रडले की तू एकटी माई कशी चालणार आहेस. म्हटलं माझ्याबरोबर माई असणार आहे, माझे सद्गुरू असणार आहेत, त्यामुळे काही चिंता नाही आहे, तुम्ही तुमचा प्रवास. ते गेल्यानंतर मी खूप रडले, प्रचंड रडले की आता आपल्याला हा एकटीला प्रवास एवढा करायचा आहे, कसा होणार आहे आपलं. नाही म्हटलं तरी मानसिक किती म्हटलं तरी खचायला थोडंसं झालं होतं. बघितल्यानंतर 1-2 दिवसानंतर तर ते पायात तळव्याला खाली पूर्ण पू झाला होता. कदाचित तो बारीक कुसू वगैरे गेला असेल, कारण तिकडे बाभळीचं रान बरंच आहे, तो कुसू कुठेतरी गेला असणार आणि ते पाय सडत गेला. त्याच्यातच मी चालत राहिले, कारण तो कुसू बारीक असल्यामुळे तो कळला नाही मला कुठे गेलाय नक्की. इतका पायामध्ये पस झाला की माझ्या उजव्या पायाची पूर्ण नखं गळून पडायला लागली हळूहळू. अंगठा तर पूर्ण सुजला होता, म्हणजे ते नख पूर्ण उपटलं होतं, थोडंसं कुठेतरी अडकलं म्हणून ते राहिलं होतं नख. पण मी चालताना त्या नखातून पू इतका व्हायचा की तो चपलेतून रस्त्यावर व्हायचा. म्हणजे काही जण तिथले जे एमपीतले लोक आहेत त्यांनी मला सांगितलं की मैया गाडी में बैठ जाओ, जिद मत करो, आप जन्म के अधू हो जाओगी, ऐसी जिद करोगी तो पाव तो चाहिए. तेव्हा काही वेळा क्षण असं वाटलं, म्हणजे माई तुमची परीक्षाही घेते आणि तुम्हाला मोहाचे क्षणही टाकते. तिने मोहाचा क्षण टाकला, त्याने बाईक काढली त्या माणसाने, चलो आगे मैं आपको पहुंचा देता हूँ. म्हटलं नहीं नर्मदे हर, नहीं बाबाजी पैदल करनी है. पूरी पैदल करोगी, अभी तक तो पूरी पैदल की है, बाकी का मालूम नहीं, लेकिन जितना हो सके मैं चल के ही जाऊंगी. मग त्यांनी मला सांगितलं की तुमच्या पायातून पू वाहतोय, तुम्ही नका हट्ट करू. म्हटलं नर्मदा किनारे पडी रहूंगी लेकिन गाडी में नहीं बैठूंगी. नंतर ही आपकी जिद है. म्हटलं असेल कदाचित किंवा ही माई माझी घेणारी परीक्षा असेल की मी समर्पण आहे की नाही, की पटकन मी माझा निर्णय बदलते, कारण ती तुमची परीक्षा फार घेते. तुम्हाला प्रत्येक क्षणी गाडीत बसवण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला आजारी पडते, काही ना काही करते. तपश्चर्याच आहे. हा, कारण ही तप आहे, साधना आहे, शरीराला कष्ट होणारच आहेत हे गृहीत धरलं होतं. म्हटलं नाही बाबाजी नाही जाऊंगी. तर त्या माणसाने मला सांगितलं की परिक्रमा मार्ग से मत जाओ. त्यावेळेस उत्तर तटाचं शूलपाणी लागलं होतं. म्हणजे काय त्या माणसाला काय गरज आहे, बोलून तो नंतर त्याच्या घरात जाऊ शकला असता, पण की ह्या मैयाचा पाय चांगला झाला पाहिजे आणि तिने चालत पूर्ण परिक्रमा केली पाहिजे, हा त्याचा भाव होता. त्यांनी मला सांगितलं परिक्रमा मार्ग से मत जाओ, आप सीधे निकल जाओ, नवलजा मार्ग.
एक तर तो परिक्रमेचा मार्ग नाहीये, तरीही आपल्याला कोणतरी संकेत देतंय तर जाऊ. माईवरती भरोसा ठेवून निघाले तिथे. 30 किलोमीटर असाच पायातून पू वाहतोय आणि चालत राहिले. जवळजवळ 2:30-2:45 मी पोहोचले तिथे. एक गाव लागलं आणि त्यावेळेस मला असं वाटलं की माझी आता क्षमता, माझा पाय मी टेकूच शकत नव्हते, की क्षमता संपली. तिथे एक केळीवाली बसली होती बाई, तिच्या बाजूला एक खुर्ची होती. खुर्ची बघून मोह झाला की आत्ता बसायचं आपल्याला. बॅग टाकली, तिला न विचारताच खुर्चीत बसले आणि मग तिची क्षमा मागितली. कारण तिथे कसं आहे, कुठली वस्तू आहे म्हणून घेतली, आहे म्हणून वापरली, तिथे तुम्हाला विचारायचंय. कारण तुम्ही साधक आहात, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट विचारून परवानगीनेच करायची आहे. नंतर तिची क्षमा मागितली. आपको पूछा नहीं और मैं बैठ गई, मेरा पाव बहुत दर्द कर रहा है. तेव्हा तिचं माझ्या पायाकडे लक्ष गेलं. म्हणजे मैया क्या कर रही हो आप, क्यों चल रही हो, और कोई मांग थी क्या. म्हणजे त्यांना काहीतरी वाटतं माझं नवस आहे, म्हणजे तो झालाय म्हणून किंवा काहीतरी घडावं म्हणून मी करतेय. म्हटलं नाही, कोई मांग नहीं थी, आप मुझे पहिले पाणी दे दो. पाणी दिलं. तिने तिच्याकडची 2 केळी खायला दिली. मग मी तिला विचारलं की मला ना आज इथे राहण्याची व्यवस्था होईल का कुठेही. मंदिर असेल तरी चालेल, पण इथून मी आता पुढे जाऊ शकत नाहीये, की माझा पाय चालत नाहीये. आणि कोण डॉक्टर असेल तर मला सांगा, म्हणजे निदान पेन किलरचं इंजेक्शन तरी घेऊ. त्या बाईने काय करावं, मला घरी घेऊन गेली. घरी घेऊन गेली, मला गरम पाणी करून दिलं, स्नान केलं, मी माझी रोजची पूजा केली. संध्याकाळची पण पूजा करायची असते माईची, ती केली. बॉटलमध्ये जी माई असते ती पूजा झाल्यानंतर ती मला म्हणाली की मेरे पती आएंगे तो हम लोग डॉक्टर के पास जाएंगे. म्हटलं ठीक आहे. मग ती जेवणाला लागली. तिने मला 7:30ला जेवण दिलं. जेवले. तिचा नवरा आला. ते लोकांचंही जेवण झालं. त्या लोकांनी हंतरुणं घातली, झोपायला तयारी त्यांची. म्हटलं मुझे डॉक्टर के पास लेके जाना है. आता म्हणजे इतका पाय तो दुखत होता. तर ते म्हणाले नाही, वो डॉक्टर ना बहुत महंगा है. साधी लोक ती एक व्यक्ती. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की तो खूप महागडा डॉक्टर आहे, तर कशाला त्याच्याकडे जा. मी म्हटलं महंगा होगी तो भी चलेगा. मेरा अंगठा, म्हणजे मला असं त्या क्षणी वाटत होतं की माझा अंगठा आज तुटून पडणार आहे. इतक्या असंख्य वेदना, म्हणजे माझ्या डोक्यात जात होत्या त्या वेदना. त्या ती जी कळ होती ती, त्या दोघांनी मला त्यांच्या खांद्यावर हात टाकून नेला डॉक्टरकडे. अशी माझी अवस्था झाली होती त्या दिवशी. त्या डॉक्टर कडे जेव्हा गेले तर शटर बंद होतं. म्हटलं अरे डॉक्टर पण नाही आता. पण तो डॉक्टर मागेच राहत होता. त्यांनी फोन केला त्याला की एक नर्मदा परिक्रमा अशी मैया है, उनको लेके आए है. तर त्याने सांगितलं की मी भोजन करून येतो, थांबा. असं म्हणून मी सहज वरचा बोर्ड पाहिला डॉक्टरचा. उत्तर तटाचं शूलपाणी, म्हणजे शूलपाणीमध्ये तुम्हाला काहीतरी मिळतंय हेच खूप महत्वाचं आहे. तिथे तो सर्जन होता. म्हणजे जो माणूस त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला पुढे कुठेतरी डॉक्टर मिळेल, तुम्ही परिक्रमा मार्गाने न जाता तुम्ही वेगळ्या मार्गाने जा, तिथे तुम्हाला वस्ती मिळेल. कारण माईने ही व्यवस्था केली होती माझ्यासाठी. हे नियोजन आणि तुम्हाला संकेत कळले पाहिजेत. तिथे आपलं काहीच चालत नाही. त्या डॉक्टरनी माझा पाय बघितला. त्यांनी विचारलं पूरी पैदल परिक्रमा है क्या, कहाँ से हो, आप तो एज्युकेटेड लगते हो, फिर क्यों कर रहे हो. असे त्याचे बरेच प्रश्न, त्याचे जे काय मनात कुतूहल होतं ते त्यांनी विचारलं. त्याने ते सुया मारून मारून सगळा पू बाहेर काढून टाकला. म्हणजे सुया टोचताना ते दोघं नवरा बायको माझ्या बाजूला बसले होते, दोघेही बाहेर गेले कारण त्यांना ते बघवलं नाही. त्या डॉक्टरने ते सगळं दिलं. त्याच्यानंतर त्याने एक मोठं इंजेक्शन दिलं. तर मला 15-20 मिनिटं मी तुमच्या नर्समध्ये ते इंजेक्शन देतो, म्हणजे हे इन्फेक्शन वाढतंय ते थांबेल. आणि तुम्हाला सांगते ना, त्याच क्षणी त्या डॉक्टरने मला सांगितलं होतं ही सगळी गँग्रीनची लक्षणं आहेत. म्हणजे माझ्यासाठी हे खूपच शॉकिंग होतं की, पण माईवरती इतका भरोसा होता. म्हटलं ठीक आहे, तू जो घेशील तो निर्णय मान्य आहे, पण चालत करून घे, ते सोडणार नाहीये मी. पाय बरा होईपर्यंत कदाचित थांबीन कुठेतरी, पाय बरा झाल्यानंतर चालीन, पण लवकर पूर्ण करायचे म्हणून गाडी करून पुढे जाणार नाही आणि पूर्ण करणार नाही. ते सगळं झालं. त्यांनी अँटीबायोटिक औषधं दिली आणि मग मी रडायला सुरुवात केली की अच्छा हुआ आप मिले, नहीं तो मेरी अवस्था क्या हो जाती. मग त्यांनी पण सांगितलं की नाही, ये सब माई की व्यवस्था रहती है. त्याला मी विचारलं की पेमेंट. त्यांनी हात जोडले. तिथे नर्मदे हर म्हणतात, नर्मदे हर.
आपकी पूरी पैदल परिक्रमा हो जाए, ये मुझे बस फोन करके बोलना, बस यही मेरी फीस रहेगी. हा भाव कुठे बघायला मिळतो? हे सगळं तुम्हाला फक्त नर्मदा तटावर बघायला मिळेल. डॉक्टरांच्या म्हणजे इतकी माणुसकी, म्हणजे आपण आपल्या नातेवाईकांसाठी पण इतकं करत नाही, इतकं ते तुम्हाला जीव लावतात. आणि पहिली परिक्रमा, दुसरी परिक्रमा, तिसरी परिक्रमा, जे जे लोक भेटले ते अजूनही फोन करतात, अजूनही संपर्कात आहेत. मैया कैसी हो, हा भाव कुठे आहे? आपण आपल्या नातेवाईकांना पण कितीतरी महिने फोन करत नाही कसे आहात म्हणून, बरोबर. पण ते फोन करत असतात. म्हणजे हा भाव म्हणजे वाखणण्याजोगा आहे. आता पुन्हा परिक्रमा करायचा विचार मनामध्ये आहे? विचार म्हणजे ती ओढच लागली आता, पण ती कधी होईल, कशी होईल, काहीच माहिती नाहीये. म्हणजे मी जसं म्हटलं, तिथून आदेश निघाले हा, की बॅग भरून निघायचंय, एवढंच फक्त माझ्या हातात राहिलंय. बोलवणं आलं तर नक्कीच. म्हणजे ती ओढ अशी आहे ना, म्हणजे तो तटच, मी जसं तुम्हाला म्हटलं की असंख्य तीर्थक्षेत्र, असंख्य तिथून मिळणारी तुम्हाला ऊर्जा, त्याच्या प्रेमात मी एवढी पडली आहे की कधी कधी असं वाटतं ह्या तटावरच राहायला मिळालं तर किती बरं होईल. ती लोक किती भाग्यवान की वर्षानुवर्ष कितीतरी पिढ्या त्या तटावर त्यांनी जन्म घेतलाय, तिच्या कुशीत जन्म घेतलाय. बरोबर. म्हणजे मी त्यांना म्हणते, हम आणि लोग येणाऱ्या कहा कहा से आते हैं. हजारो परिक्रमावासियांची सेवाही करायला त्यांना मिळते. हो हो. आणि त्या सेवेला ना नावच नाही, म्हणजे ती लोक आहेत म्हणून परिक्रमा होत असते. आणि पूर्णपणे त्यांच्यावर विसंबून असतो की हे लोक आपल्याला ठेवून घेतील, ते माई म्हणून ठेवून घेतात. हा त्यांचा भाव खरंच खूप छान आहे. परवाच तुम्ही ज्यांना गुरु मानता, अक्कलकोट स्वामी समर्थ, तिथं तुमची या विषयावरच मुलाखत झालेली होती. त्याबद्दल काय, कशी झाली मुलाखत, किंवा काय तिथं काय अनुभव आला, लोकांनी काय प्रश्न विचारले? ज्यांना आपण गुरु मानलंय, सर्वस्व आहेत, म्हणजे शब्द नाही आहेत ते माझ्यासाठी काय आहेत, किंवा आजपर्यंत ज्यांनी जे माझ्या आयुष्यात बदल घडवून आणलाय, ते गुरु म्हणून ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहिले कायम. आणि परिक्रमा झाल्यानंतर मला जेव्हा असं वाटलं की ह्याचं प्रमाण काय की माझी परिक्रमा चांगली झाली, असं माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत राकेश म्हणून, तर ते मला महेश्वरला घ्यायला आलेले की परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर त्यांना पण असं वाटत होतं की तू पहिली माझ्या गाडीत बसावी. त्यामुळे बाय रोड त्यांनी मला आणलं. ओंकारेश्वरला शेवट? हा, मी जल वाहून ते महेश्वरला थांबले होते कारण महाशिवरात्री होती. बरोबर. त्यामुळे मी परत महेश्वरला आले. तर महेश्वरवरून त्यांच्यावर गाडीतून जाताना मी सहज डोळे मिटून बसले होते की चिंतन चालू होतं की आपण आता माईला सोडलंय, हा एक विरह पण सहन होत नव्हता की तिला सोडून चालले. जितके 4.5-5 महिने जिने आपल्याला सांभाळलं, आपली काळजी घेतली, तिला आज आपण सोडून चाललोय परत आपल्या त्याच मोहात. तर ह्याचं प्रमाण काय आहे की कशी झाली आपली परिक्रमा, कोण सांगणार आपल्याला, असे डोक्यात विचार चालू होते. तेवढ्यात माझा फोन खणखणला. दुसऱ्या परिक्रमेत जे जनार्दन स्वामींच्या मठातले होते, तर त्यांनी मला फोन केला की माई कशी आहे, कशी झाली परिक्रमा. कारण मी सगळ्यांना कळवलं होतं की माझी परिक्रमा संकल्पपूर्ती झाली म्हणून. तर मी म्हटलं हो, आता बाय रोडच चालले मुंबईला. बाय रोड चाललेस म्हणजे तू नाशिकवरून चाललेस, तर आम्हाला भेटून जा. अच्छा. तर म्हटलं थांबा मी विचारते, कारण शेवटी गाडी चालवणारा ते होते भाऊजी. त्यांना विचारलं, म्हटलं राकेश आपल्याला असं असं आहे, नाशिकला जनार्दन स्वामींचा मठ आहे, तिथली लोक माझ्यावर परिक्रमेत होती आणि फार मदत केली त्यांनी मला. तर आणि एक तर मुळात परिक्रमेमुळे हेही संस्कार झाले की एखाद्याला आपण शब्द दिला तर तो मोडायचा नाही, पाळायचा. काहीही झालं तरी पाळायचा. तर म्हटलं काय करूया, तर मला जाऊया. म्हटलं ठीक आहे. त्यांना फोन करून सांगितलं की मी येते. तर जनार्दन स्वामींचे जे शिष्य आहेत आता त्या ज्या गादीवर बसलेत, मधुकरी महाराज असं काहीतरी नाव आहे त्यांचं, तर हे लोक परिक्रमेत असताना, आणि ते मौनमध्ये आहेत 16 वर्ष, म्हणजे त्यांची साधना बघा. तर त्यांनी मला व्हिडिओ कॉलवरती पाहिलं होतं, कारण ते 5 जण सोबत होते, 3 जण शेवटपर्यंत. तर ते व्हिडिओ कॉल लावायचं तेव्हा त्यांनी मला पाहिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की आमच्यावर एक मैया आहे म्हणून. तर ते पाटीवर लिहितात, पाटीवर लिहून दाखवायचे. मग ती पण चालते का तुमच्या बरोबर एवढं, कारण जेंट्स बरोबर चालणं एका स्त्रीने हे थोडंसं कव्हर करायला मला पहिला त्रास झाला. पण त्यांना मी सांगायचे तुम्ही पुढे चला, मी पोहोचणार, माई पोहोचवणार. त्यामुळे ती चांगली
गट्टी जमली होती, म्हणजे इतकी की अजूनही आम्ही एकमेकांच्या टचमध्ये आहोत, कसं चाललंय काय चाललंय. तर त्यांनी महाराजांनी त्यांना काहीतरी काम दिलं की हे जाऊन काम करायचंय आणि मला तर बोलवलंय. मग महाराजांनी त्यांना सांगितलं की त्यांना फोन करून सांगा, पाठीवर लिहून दिलं की त्यांना यायचंच आहे. हे नसले तरी तुम्हाला हा, यायचंच मला आहे. जायचंच आहे. आणि दुसऱ्या परिक्रमेनंतर वर्षभर मी तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते जनार्दन स्वामींच्या त्या मठात, त्या स्वामींना भेटण्यासाठी. तर ते काय योग आला नव्हता. तर ते म्हणाले मी नाही आहे, पण महाराजांनी तुम्हाला बोलवलंय. तर म्हटलं ठीक आहे, येते. तिथे गेल्यानंतर म्हणजे माझ्या डोक्यात जे विचार चालू होते की प्रमाण काय, आपली परिक्रमा कशी झाली आहे. त्यांनी अक्षरशः म्हणजे त्यांनी ते मौनमध्ये असल्यामुळे ते असे ते जिथे बसतात ना तिथे अशी एक रशी लावलेली असते, पलीकडून तुम्ही बोलायचं. कारण जे साधक असतात ते थोडं आपण ज्यांना भेटायला जातो त्यांना असं लांब ठेवतात, कारण आपला श्वास पण त्यांच्यापर्यंत पोचता कामा नये. तर त्यांनी अशी रशी लावलेली असते. तर त्यांनी मला रशीच्या आतमध्ये घेतलं की तुम्ही आत या. तर मला ते असं खूप वाटलं की अरे, म्हणजे आपल्याला त्यांनी बोलवलं. कोणतरी आश्रमातल्याच त्या मला वाटतं महिला एक असाव्यात. तर त्यांना बोलवून माझा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. भोजन प्रसादी घेतल्याशिवाय जायचं नाही. मी भोजन करेपर्यंत ते थांबले, बघायला आले काय भोजन करताय की नाही व्यवस्थित. बापरे. हे सगळं घडल्यानंतर तो सत्कार जो पहिला माझ्या तिसऱ्या परिक्रमेनंतर केला तो त्यांनी केला. जे 16 वर्ष मौनमध्ये आहेत, म्हणजे कदाचित सिद्धी पण असेल त्यांच्याकडे, कारण असं म्हणतात की मौनमध्ये जी साधना करतात त्यांना सिद्धी प्राप्त होते. असेल हे माहिती नाही, पण माझ्या डोक्यातल्या प्रश्नाचं उत्तर माईनी लगेच दिलं. हे तुझं प्रमाण आहे की तुझी परिक्रमा उत्तम झाली आहे. ते झालं, पण असं वाटत होतं की आपल्या गुरूंचं काय, ज्यांना आपण सर्वस्व मानतो. आणि त्याच दरम्यान मी परिक्रमा करत असताना अक्कलकोटचे जे ट्रस्टी आहेत ते संपर्कात होते माझ्या. कधी तुम्ही येताय, मला ठेवायचंय. पहिल्या परिक्रमेपासून ते म्हणत होते, पण मी नाही 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 म्हणत होते. कदाचित तो योग नव्हता. तिसऱ्या परिक्रमेनंतर जेव्हा वटवृक्षाच्या छायेत बसले, त्यांनी छायेखाली घेऊन त्यांनी सांगितलं हा सांग आता तू काय काय केलंयस. हे माझ्यासाठी अगदी म्हटलं ना की असं भरून पावले. म्हणजे माझ्या प्रश्नांची उत्तर माई देतीये, आपले सद्गुरू देत आहेत. आपल्या सद्गुरूंचं इतकं लक्ष आहे आपल्यावरती. आणि तिथे अक्कलकोटच्या गावातली म्हाताऱ्या पण आल्या होत्या, अगदी छोटी मुलं पण अगदी मन लावून ऐकत होते. म्हणजे नर्मदा परिक्रमा हे 3री-4थीच्या मुलांना काय करणार आहे, पण ते कुठेही खेळतायत बागडतायत असं नव्हतं, शांतपणानं ऐकत होते. हा बरं, पूर्ण मंदिरातच कार्यक्रम झाला, कुठेही हॉलमध्ये नाही. समोर महाराजांचं गर्भगृह आहे, ते दिसतंय. बाकीचे जे भक्त आहेत ते दर्शन घेऊन जाता जाता तेही थांबतायत. हे सगळं भारावून टाकणारं होतं, पण मी महाराजांना म्हटलं ह्यात सगळ्यात अडकवू नका. वेगळ्या प्रवासाची ओढ आहे ती करून घ्या. प्रमाण तुम्ही दिलं, चांगली झाली परिक्रमा, हे उत्तमच आहे. तुमच्या छायेत, तुमच्या वटवृक्षाच्या छायेत बसायला मिळालं, हे खूप महत्त्वाचं आहे. स्वामींवरून आणखीन एक किस्सा सांगते की माझ्या घरी स्वामी समर्थांच्या पादुका आहेत, म्हणजे वटवृक्षाच्या केलेल्या पादुका आहेत. बरं. त्या गर्भगृहात अभिषेक करून दिलेल्या आहेत मला. त्या 2017 साली आल्या माझ्याकडे आणि माझं आयुष्य, माझं नाही आमच्या तिघांचंही आयुष्य बदलत गेलं. त्यामुळे असं वाटत होतं की महाराजांच्या पादुका घेऊन परिक्रमा करावी, पण स्त्री असल्यामुळे आम्हाला मासिक धर्मात 5 दिवस थांबावं लागतं. मग त्या पादुका आपण कोणाकडे कशा देणार. बरं, कोण आपल्याबरोबर राहिलं तर ठीक, नाही तर मग आपलाच हात त्याला लागणार आहे. त्यामुळे असा विचार केला की नाही, पादुका नाही न्यायच्या, नको. पण जेव्हा परिक्रमेला मी निघाले, माझे पती आणि मुलगा मला सोडायला आला. बसने गेले मी इथून मुंबईवरून. बसमध्ये बसल्यानंतर असं वाटलं की अरे नाही, पादुका घ्यायला पाहिजे होत्या. नर्मदा तटावरती महाराजांच्या पादुकांचं स्नान पण झालं असतं, आपल्याला ती सेवा करता आली असती. पण उत्तर तटावरतीच अनघोरा म्हणून एक स्थान आहे जिथे स्वामींचा मठ आहे. तिथे उन्मेषानंद म्हणून एक महंत आहेत, ते मठ सांभाळतात. ते साधक म्हणून आले, गेली 10-12 वर्ष मला वाटतं ते तिथे राहत आहेत आता. त्या दिवशी पावसाळी वातावरण, तिथे पाऊस कधी येतो MP मध्ये, तर मी चालता चालता अगदी ढग येतात आणि पावसाला सुरुवात होते.
आम्ही त्या अनघोराला पोहोचलो आणि माझ्यावर जे बाबाजी होते त्यांच्या थोडी पायाला सूज आली होती, म्हणजे ते मोच आली म्हणतात ना तसं आलं होतं, म्हणून पायाला सूज आली होती. तर आम्ही ठरवलं की आज नाही अनघोरालाच मुक्काम करायचा. दुपारीचे 1:30-2च वाजले होते, पण तरी नाही इथे मुक्काम करायचा. आणि पाऊस आला तर तटाने चालता येत नाही, चिखल बराच होतो. तिथे थांबलो. कपडे जे सकाळी आंघोळ केलेले असतात ते मी सकाळचे नाही धुवत, मी ते संध्याकाळचे धुते जिथे थांबणार तिकडे. कपडे मी भिजत घातले जाऊन. तेवढ्यात ते उन्मेषानंद स्वामीजी आले आणि मला म्हणाले, काय करताय मैया? म्हटलं महाराज एक विनंती होती की बाबाजींचा पाय पण सुजलाय, थोडं पावसाळी वातावरण दिसतंय, तर उद्याचा दिवस थांबला तर चालेल का? तर ते म्हणाले हरकत नाही, आश्रमात थांबायचंय तर आपल्याला काहीतरी सेवा दिली पाहिजे. त्यामुळे मी त्यांना विचारलं की काय सेवा असेल तर सांगा. तर ते म्हणाले एक काम करा, आपल्या आश्रमाची लायब्ररी आहे ती लावा पुस्तकांची, म्हणजे सगळे ग्रंथच. तर म्हटलं अरे वा उत्तम, म्हणजे मी आवडीचं काम, मी पहिली लायब्ररी म्हणूनच लागले होते, त्यामुळे आवडीचं काम काहीतरी मिळालं. आणि बरं ग्रंथ हाताळायला मिळतील, आपल्याला स्पर्श करायला मिळेल हे पण थोडं नसे. तर मी ते कपडे भिजत घातले, गेले आणि मराठी आणि हिंदी अशा 2 केली होती पुस्तकांची लायब्ररी त्यांनी. तर सगळी पुस्तकं काढली, ती पुसली, सगळी व्यवस्थित मराठी एका बाजूला, सगळी हिंदी, कारण काही जण काय करतात वाचतात कुठेही ठेवतात, त्यामुळे ती सगळी मिक्सअप झाली होती. तर ती लावली लायब्ररी. ते पुस्तकं लावताना मला एक पुस्तक मिळालं, छोटंसं होतं, अग्निहोत्र कसे करावे. अग्निहोत्राबद्दल बरंच ऐकलं होतं, त्यामुळे विचार होता की अग्निहोत्र काय असतं हे जाणून घेण्याचं. म्हटलं चला पुस्तक मिळालं, वाचून घेऊ, नाहीतर आपण मुक्काम करणार आहोत, कपडे धुवून झाले की वाचून घेऊ पुस्तक. म्हणून मी ते पुस्तक सगळ्यात वर ठेवलं. मग मी कपडे धुवायला गेले. कपडे धुता धुता ते स्वामीजी परत आले. मैया काय करताय? कारण तिसऱ्या परिक्रमेमुळे ओळख आहे तशी फारशी. तर त्यांनी विचारलं काय करताय? मी म्हटलं काय नाही, कपडे धुते. काय काम असेल तर कपडे नंतर धुते. नाही, कपडे धुवायला किती वेळ लागणार आहे? म्हटलं अर्धा तास, कारण ते बाबाजींचा पाय सुजला त्यामुळे त्यांचेही कपडे धुवायचे होते. तर ते म्हणाले एक काम करा, आत्ता 5 वाजलेत, तासाभरात तुम्ही तिथे या. आणि तो आश्रम अगदी माईच्या तटावर आहे, म्हणजे तिथून माईचं दर्शन म्हणजे चंद्रभागात दिसते ती पूर्ण चंद्रकोर. तर ते म्हणाले तिथे या तुम्ही, मी अग्निहोत्र करणार आहे, तुम्हाला शिकायचं असेल तर या. माईच्या तटावरती तुम्ही जे मनात आणता, इच्छा करता ते पूर्ण होत असतं. तुम्ही ते पुस्तक वरती ठेवलेलं वाचण्यापेक्षा प्रॅक्टिकल मी पटापट कपडे धुतले, त्यांच्याकडे हजर. त्यांनी त्या दिवशी मला अग्निहोत्र शिकवलं, म्हणजे जी मनात इच्छा होती. मग मी त्या पुस्तकाला हातच नाही लावला परत. त्यांनी प्रॅक्टिकली पूर्ण शिकवलं हे कसं करावं अग्निहोत्र. अनुभवच घेतला. हा, अनुभवच घेतला. म्हणून म्हणते की माईच्या तटावर तुम्ही काय मागितलं पाहिजे हे कळलं पाहिजे त्याला सुद्धा. हा, बरेच जण मागतात की आम्हाला हे खायला हवंय, ते खायला हवंय. तर माझं असं मत आहे, बाकीच्या मला माहिती नाही. परिक्रमा करायला गेली तरी तो मोह सुटत नाही. हा, कधी कधी असं वाटतं ना, मोह होतो. कारण तिथे तुम्हाला कधीतरी खिचडीच मिळते किंवा तिथे जाड रोटी असते खूप, म्हणजे आपल्या 20-25 चपात्या एकत्र केल्यानंतर एक तिखट असते त्यांची, किंवा दाल बाटी असते. ते हा, म्हणजे ते खाताना मला तर तो पावच जायचा दाल बाटी मधला. तिखट तर मी पावच खायची, कारण ती जायचीच नाही मला, कारण आपल्याला एवढं जाडची सवय नसते. त्यामुळे कधीतरी असं वाटतं की आपल्याला काहीतरी चांगलं खायला मिळावं. तर माझ्याबरोबर जे बाबाजी होते ह्याच्यावर एक सांगते किस्सा. तर त्यांना एक्स्ट्रीम ऍसिडिटी झाली होती, कारण हे सगळं असं खायला मिळतं आणि ते इतक्या परिक्रमावासींचं करायचं असं की ते कधी कधी थोडंसं कच्चं पण राहतं आतमध्ये, त्यामुळे काही जणांच्या पोटाला तो त्रास होतो. त्यांना एक्स्ट्रीम ऍसिडिटी झाली. तर ते म्हणाले चलो आईस्क्रीम खाते हे. म्हटलं मैं नहीं खाऊंगी. क्यों? म्हटलं नहीं. तो कब खाओगी? म्हटलं परिक्रमा में तो नहीं खाऊंगी, कारण माझा असा नियम आहे की परिक्रमेत आपल्या जिभेचे चोचले नाही पुरवायचे. जे पुढ्यात मिळेल तेच खाऊन समाधान मानायचं, आणि विकत घेऊन तर मुळीच नाही. आईस्क्रीम घ्यायची म्हणजे विकत घ्यावी लागणार, मुळीच नाही. क्यों नहीं खाओगी? तो म्हटलं मुझे मैया, मी त्यांना मस्करी केली, मुझे मैया देगी ना तभी खाऊंगी मैं. हाँ, इसलिए आपको मैया आएगी उसकी साधना छोड़ के आपको आइसक्रीम देने, असं ते मला मस्करीत बोलायला आले. म्हटलं हाँ देगी वो, और वो देगी तभी खाऊंगी. आणि मी खात नाही म्हणून बिचारे त्यांनीही खाल्ली नाही, तेही तसेच चालत राहिले.
अमरकंटकला चढताना असा खूप चढ आहे, म्हणजे पूर्ण जंगलातून रस्ता आहे तो, मग तुम्ही असं माथ्यावर पोचता. त्या अमरकंटकला वर पोचल्यानंतर काही ढाबे आहेत कपिलधाराच्या इथे. तर त्या ढाब्यांच्या इथे आईस्क्रीमची गाडी उभी होती. बरं. त्या बाबाजींनी आवाज दिला, नर्मदे हर मैया रुको, आईस्क्रीम खाओगी. मी लगेच पलटले, क्यों नाही. हा, बरोबर. त्यांनी आम्हाला दोघांना कुल्फी दिली. ते म्हणतात, आप जो बोलती हो मैया देती है. म्हटलं भाव तो महत्वाचा. तो महत्वाचा आहे. आणि तुम्ही, आणि खरंच आपण त्या सगळ्यात, अजून मीही त्याच्यातच आहे की असंच काहीतरी मागत असते. ह्याच्या पुढे कधी माई नेणार आहे ह्या विषयात न गुंता पुढचं काहीतरी मागण्याची संधी माईने द्यावी, बुद्धी माईने द्यावी, आणि ते मागता यावं. माई द्यायलाच बसलेली आहे. रुद्री आहे ती देतेच तुमच्या मनात. म्हणजे मला असं नाही, माझ्या घरीही त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट येत होते, त्यांनाही कळत होतं. म्हणजे आणखीन एक मी सांगेन की माझा मुलगा 12वी सायन्सला होता तेव्हा त्याला साधं पानही काढता यायचं नाही. त्याची प्रॅक्टिकल बुकमध्ये सगळे डायग्राम मी काढलेले आहेत. आणि आज तो मुलगा कमर्शियल आर्टिस्ट आहे. आज त्याचं 3rd इयर आहे, इंटर्नशिप करतोय आणि ग्राफिक डिझायनर म्हणून तो जॉबला पण लागलाय. कमाल. ही माईची कृपा आहे. अशाच आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या माई तुमच्याकडून करून घेऊत अशा सदिच्छा आणि शुभेच्छा या निमित्तानं देतो. आणि तुमच्या या सगळ्या प्रवासाचं आज अत्यंत व्यवस्थित आपण वर्णन केलं आपल्या प्रेक्षकांसाठी, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. नर्मदे हर. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.